दादांचा घात की अपघात? सहा जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात 5 बॉडीज का? दादांच्या आमदारांच्या मनात शंकांचं काहूर. दादांच्या शरीराचे तुकडे तुकडे जर झाले असतील तर ह्या वेदना न थांबणार आहेत. त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, मला याबाबत शंका आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्रासमोर, या जगासमोर आलं पाहिजे. कोणी घातपात तर नाही केलेला. ऐकलत? अजित पवारांच्या मृत्यूला 5 दिवस झाल्यानंतरही शंका कुशंकांचं काहूर थांबायला तयार नाही. आता थेट दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच प्रश्न उपस्थित केलेत. विमानाच्या स्फोटात बॉडी जळाल्या, मात्र कागद तशीच्या तशी कशी काय राहिली, असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरेंनी घातपाताचा संशय उपस्थित केलाय. मीडियाने पहिल्या दिवशी बातमी काय चालवली की 6 लोक विमानामध्ये येत होते आणि नंतर बॉड्या सापडल्या 5च. दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादाची ओळख पटली असं सांगितलं गेलं. मग ती घड्याळ नेमकी कुठे आहे? पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी झालं ते पोस्टमॉर्टम डॉक्टरनी त्या घड्याळाला बघितलंय का, आणि बघितलं असेल तर ती घड्याळ कुठे आहे? अशा वेगळ्या वेगळ्या शंका कुशंका ह्या महाराष्ट्राच्या मनात आहेत. त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या समोर सत्य काय ते आलं पाहिजे. 8 वाजता जे विमान जाणार होतं त्याच वेळी जे पायलट, को पायलट होते ते ऐन टायमाला बदलले का गेले, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न की या स्फोटामध्ये बॉडी जळाल्या सगळ्या, कोण कागद का नाही जळालीत, असे अनेक प्रश्न. इन्व्हेस्टिगेशन आहे, एक लक्षात घ्या. आणि हे सगळ्या महाराष्ट्रासमोर, या जगासमोर आलं पाहिजे. कोणी घातपात तर नाही केलेला. दुसरीकडे अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असल्यानं त्यातून सत्य बाहेर येईल, असा आशावाद मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय. जे काही डीजी इन्व्हेस्टिगेशन आहेत, DGCAचे, ते काम करत आहेत. ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल. फॉर्च्युनेटली 2 गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे. आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं, म्हणजे 2 पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल, हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल. खरं तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ममता बॅनर्जी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर खुद्द शरद पवारांनी समोर येत राजकारणाला ब्रेक लावला. आता अजित पवारांच्या अपघाताची चौकशी CID मार्फत करण्यात येते. मात्र हे सगळं सुरू असतानाच दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज्यातील सर्वसामान्यांच्या मनातील शंकांचं काहूर थांबायला तयार नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील शंका थांबवण्यासाठी सरकार उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देणार का, आणि दूध का दूध पाणी का पाणी करणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. अक्षय गवळीसह सचिन जाधव, साम TV न्यूज, मुंबई.